6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचे श्रेय जाते बाळशास्त्री जांभेकर यांना, ज्यांनी 1832 साली दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्य आहे. यासाठी आज कोकण प्रेस क्लबतर्फे त्यांच्या मूळ गावी पोंभुर्ले येथे पत्रकार दिवस साजरा केला गेला. यावेळी विधान परिषद सभापती रामदास शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, कोकण प्रेस क्लबचे अध्यक्ष मुस्कान मुजावर, उपाध्यक्ष राहुल वर्धे, रुबिन मुजावर तसेच बाळशास्त्री जांभेकरांचे वंशज मुंबईतील प्रसिद्ध पत्रकार जयू भाटकर व मान्यवर पत्रकार उपस्थित होते. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक श्री रवींद्र बेडकीहाळजी. यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया आजचं दिवसाचे महत्त्व. बाळशास्त्री जांभेकरांच्या या कार्यामध्ये कोकणातले पत्रकार येतातच दरवर्षी. आपलाही कोकण प्रेस क्लब दरवर्षी येतो. हे अत्यंत अभिमानास्पद असं आहे. जांभेकरांनी जे काम केलेलं आहे राज्यामध्ये, ते शिक्षण, पत्रकारिता, पुरातत्व संशोधन, भूगोल, विज्ञान इत्यादी सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अभूतपूर्व असं काम केलेलं आहे. विशेषतः पत्रकारितेमध्ये दर्पण आणि दिग्दर्शन एक साप्ताहिक आणि एक मराठी मासिक त्यांनी सुरू केलं आणि त्या काळामधल्या समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये ज्या काही चालीरीती होत्या, त्या अनिष्ट असतील त्या बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून त्यांना थोर समाजसुधारक, पहिले समाजसुधारक महाराष्ट्राचे असं म्हणलं जातं. त्यांनी जे काम केले त्याची आठवण आपल्या सर्वांना राहावी म्हणून आपण 6 जानेवारी हा पत्रकार दिन या ठिकाणी संपूर्णपणे सगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये आपण संपन्न करत असतो. विशेषतः पोंभुर्लेला हे करण्याचं कारण असं की पोंभुर्ले ही त्यांची जन्मभूमी आहे. ज्याप्रमाणे राज्यामध्ये खेडोपाडी विठ्ठलाची मंदिरं आहेत, पण तरी सुद्धा वारकरी हा नेहमी पंढरपूरला जातो, कारण ती श्रद्धा पंढरीच्या विठोबाची असते. तशी पत्रकारांची ही भूमी, पोंभुर्ले ही भूमी पत्रकारांची पंढरी व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. तर हे होते श्री रवींद्र बेडकीहाळ, जे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक होते. अशाच प्रकारे मराठी पत्रकार दिवस आपण या ठिकाणी येऊन पोंभुर्ल्यात साजरा करतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या दर्पणमुळे मराठी पत्रकारितेचा इतिहास घडला. त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या योगदानाचा आदर करण्यासाठी हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिन आहे. ब्युरो रिपोर्ट, मुस्कान मुजावर, पोंभुर्ले. आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली.